लेली आहे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन यांना विनंती करतो आपण त्वरित यायचं दोन्ही टीमचे कॅप्टन आणि संपूर्ण संघ घेऊन आपण यायचं आहे। बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करणारच आहोत आणि त्वरित खेळाडूंना विनंती करतो या प्लीज विनंती करतोय नेरूळ टीमचे कॅप्टन त्यांचा संपूर्ण संघ घेऊन आणि सचिन नाईक आपण या। खूप चांगली फाईट झाली दोन्ही टीमच्या दरम्यान। क्रीडा रसिक जे असतील समर्थक आमचे ज्येष्ठ नागरिक जे असतील नेरूळ गावातील त्यांनाही विनंती करते आपणही जवळ या व्यासपीठाच्या। आपण लगेचच सुरुवात करणार आहोत बक्षीस समारंभाला, मुख्य बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर आम्ही विनंती करतो चला तर मच्छिंद्र स्मृती दारवाई प्रसन्न पाटील जर आपण उपस्थित असाल तर आपला सन्मान करण्यात येणार आहे। प्रसन्न पाटील जर आपण उपस्थित असेल तर सन्मान आपला केला जाणार आहे। प्रसन्न पाटील हेही उपस्थित होते आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून ते खेळत होते। चला बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट आपण जाऊया मुख्य पारितोषिकाकडे। बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट आणि भरपूर कन्फ्युजन होतं बेस्ट फिल्डर मध्ये कारण की खूप चांगला क्षेत्ररक्षण या स्पर्धेमध्ये केलं आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय प्रवीणजी पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण द्यायचं आहे। चला तर हे पारितोषिक प्रवीणजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल आणि भरपूर चर्चेमध्ये होतं हे नाव की फिल्डर नक्की कोण आहेत। जयेश म्हात्रे यांनी खूप चांगले कॅचेस पकडले होते पॉइंटला, कुशल म्हात्रेने खूप चांगले कॅचेस पकडले होते आजच्या दिवसामध्ये, ओवेसने खूप चांगली फिल्डिंग केली होती, परंतु कालच्या दिवसामध्ये भरपूर इम्पॉर्टंट होतं जे अमित नाईक असतील मग भूषण पाटील राहुल कांबळे यांचा झेल ज्यांनी पकडला, कुशल म्हात्रे यांनी खूप चांगले प्रयत्न केलेत आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेत। दोन नावं आहेत दोघांनी पुढे यायचं आहे। कुशल म्हात्रे जयेश म्हात्रे ठरलेत या स्पर्धेचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कारण की दोन्ही खेळाडूने मात्र तीन कॅचेस पकडले होते आणि खूप चांगले जज केले होते त्यांनी आणि ते ठरलेत प्लेयर ऑफ द या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। चला जयेश म्हात्रे आणि कुशल म्हात्रे हे ठरलेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचे बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट। दोन्ही खेळाडूने खूप चांगला प्रयत्न केला आणि कन्फ्युजन भरपूर होतं त्याच कारणामुळे गुणलेखकांनी सांगितलं आमच्या लाईव्ह टेक्निकल टीमनेही सांगितलं की दोघांना देऊ शकता तुम्ही कारण की दोघांचे एफर्ट सेम होते आणि कुशल म्हात्रे यांचा रनआउट एक होता, 3 कॅचेस आणि 1 रनआउट कुशल म्हात्रे यांचा आपल्याला पाहायला मिळाला होता। बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंट ज्याने मात्र खूप चांगली बॅटिंग केली या मैदानावरती आणि तब्बल त्याच्या बॅटमधनं 71 धावा आल्या। बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टूर्नामेंट हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय अक्षयजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण द्यायचं आहे। अक्षयजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाणार बॅट आहे आणि त्याचबरोबर एक सुंदर अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते ज्याच्या बॅटमधनं 71 धावा आल्या। त्याचं नाव आहे नेरूळ 11 नेरूळ टीम कडनं खेळत असताना ॲज अ ऑल इंडिया आयकॉन विशाल शाह 71 धावा बॅटमधनं आल्यात। लाजवाब बॅटिंग कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये फायनलच्या मॅच मध्ये लवकर बाद झाले परंतु विशाल शहाने खूप चांगली बॅटिंग केली आणि 71 धावा त्याच्या बॅटमधनं आलेल्या आहेत। अक्षयजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते विशाल शाह ॲज अ ऑल इंडिया आयकॉन म्हणून नेरूळ टीमने त्यांना चूज केलं आणि मेगा फायनल मध्ये त्यांची बॅट जरी बोलली नाही परंतु कालच्या दिवसामध्ये भरपूर धुलाई केली आहे त्यांच्या बॅटने। जाऊया उत्कृष्ट गोलंदाज यांच्याकडे आणि बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट या स्पर्धेमध्ये ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली यामध्ये राहुल म्हात्रेही होते, विजेंद्र म्हात्रेही होते, त्यानंतर प्रसन्न पाटीलही होते, विकी भोईरही होते आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय शेखरजी भोपी साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपल्याला द्यायचं। बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट ज्याने मात्र खूप चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केलेली आहे। प्राउड ऑफ नवी मुंबई रफ्तार का सौदागर विकी भोई ठरलेत या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज
ज्याने मात्र भरपूर स्पर्धा आपल्या नावे केल्यात, असे भरपूर स्पर्धा त्याने जिंकलेल्या आहेत आणि त्यांचं देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया, कारण की नवी मुंबई टेनिस क्रिकेटचं नाव देशाबाहेर नेलं, अखादी देशामध्ये नेलेलं आहे आणि विकी भोई ठरलेत या स्पर्धेचे उत्कृष्ट गोलंदाज. आणि त्याचबरोबर मी विनंती करतोय प्रसन्न पाटील, आपण या प्रसन्न पाटील दुंद्र्याचे जे खेळाडू आहेत ॲज अ ऑल इंडिया आयकॉन म्हणून ते खेळत होते, त्यांचा विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. तर मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय अक्षयजी पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते प्रसन्न पाटील ॲज अ ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्यांची निवड मच्छिंद्र स्मृती धारावे टीमने केली होती आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रत्येक ऑल इंडिया आयकॉन खेळाडूचा आम्ही सन्मान केला या स्पर्धेमध्ये आणि प्रसन्न पाटील ही आयकॉन म्हणून खेळत होते या स्पर्धेमध्ये आणि खूप चांगला खेळ त्यांनी केला आणि त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान करत असताना वेल प्लेड प्रसन्न पाटील, खूप चांगला खेळ तुम्ही साकारलात. आणखीन एक पारितोषिक. चला तर या स्पर्धेमध्ये मालिकावीर ज्याने मात्र भरपूर चांगली गोलंदाजी केलेली आहे, मॅन ऑफ द सिरीज 2 खेळाडूच होते या रेसमध्ये, कारण की भावेश नाईक याच्या बॅटमधनं धावा जर पाहिल्या तर कदाचित आमचे गुणलेखक सांगतात की 42 धावा होत्या, 47 धावा होत्या आणि त्याच्यानंतर विशाल शहा यांनी खूप चांगली बॅटिंग केली, 71 धावा त्यांच्याही बॅटमधनं आल्या, 2 विकेट्स त्यांनी घेतले. विशाल भोईर या रेसमध्ये आहेत, राहुल म्हात्रे यांच्याही 37 धावा आहेत, 9 विकेट्स आहेत आणि ते विकेट्स कोणते आहेत? अमित नाईक, भूषण पाटील असेल, भावेश नाईक आहेत, राहुल कांबळे आहेत, नमित पाटील आहेत, असे मोठमोठे खेळाडूंना त्यांनी बाद केलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये अभिराज्य गाजवणारा खेळाडू आम्ही तुमच्यापर्यंत नाव घेऊन येतोय. हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय या नेरूळ गावाचे नगरसेवक गिरीशजी म्हात्रे साहेब, आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी आपण द्यायची आहे आणि एक बॅटही आहे AS स्पोर्ट्स याच्या माध्यमातून ही बॅट त्यांना देण्यात येणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी अभिराज्य गाजवलाय 37 धावा, 9 विकेट, 92 पॉइंट, राहुल म्हात्रे ठरला या स्पर्धेचा मालिकावीर. आणि त्यांना विनंती करतोय आपण पारितोषिक घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर या शेवटच्या मॅचचे ते प्लेअर ऑफ द मॅचही आहेत, तर मी प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील त्यांना देण्याची विनंती करतोय. शेवटच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच चला राहुल म्हात्रे ठरलेत या स्पर्धेचे मालिकावीर आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुल म्हात्रेचा. राहुल म्हात्रे आपण फायनलच्या मॅचची ट्रॉफी घेऊन जायची आहे. मॅन ऑफ द मॅच राहुल म्हात्रे. एकदा जोरदार टाळ्या. राहुल म्हात्रेचा खेळ आवडला असेल तर नेरुळकरांनो, कारण की राहुल म्हात्रे हा फिरकीचा जादूगार आहे आणि मोठमोठ्या फलंदाजांना त्यांनी आपल्या फिरकीच्या जादूगारामध्ये फसवलंय. आणि त्यानंतर आम्ही विनंती करतोय सर्व जे आमचे मान्यवर या व्यासपीठावरती आहेत त्यांना विनंती करतोय, नगरसेवक गिरीशजी म्हात्रे साहेब असतील, प्रवीणजी पाटील साहेब असतील, शेखरजी बोपी साहेब असतील, अक्षयजी पाटील साहेब असतील, यांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण द्यायची आहे. ज्या टीमने नवी मुंबई टेनिस क्रिकेटवरती अभिराज्य गाजवलाय, ज्या टीमने ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती अभिराज्य गाजवलाय, सचिन नाईक यांचा संघ मच्छिंद्र स्मृती धारावे संघ ठरलाय या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. या सचिन नाईक आणि संपूर्ण संघ आपण घेऊन यायचा आहे. या स्पर्धेमधला द्वितीय क्रमांकाचा मानकरी तो ठरलाय. सचिन नाईक कॅप्टन आणि मच्छिंद्र स्मृती धारावे, 1 टीम 1 ड्रीम या टीमने कारनामा करून दाखवलाय. या टीमने भरपूर मेहनत केलेली आहे, भरपूर खेळाडू या टीमने घडवलेले आहेत आणि सचिन नाईक हे कॅप्टन आहेत. धीरज भोईर यांची उपस्थिती नव्हती तरी ही टीम मागे हटलेली नाहीये. या टीमने द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पटकावलेली आहे. अभिनंदन, वेल प्लेड टीम मच्छिंद्र स्मृती धारावे, खूप चांगला खेळ तुम्ही साकारलाय. आणि त्यानंतर नेरूळ 11 नेरूळ यांच्यासाठी सन्माननीय आदरणीय समाजसेवक
अक्षयदादा पाटील यांच्याकडे 10,000 रुपयाचं कॅश प्राइज ते आमच्यापर्यंत पोहोचले. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. अक्षयदादा पाटील यांच्याकडनं 10,000 रुपयाचा कॅश प्राइज नेरूळ टीमला आलेला आहे. आणि या स्पर्धेमधला चॅम्पियन संघ प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ज्या टीमने पटकावलेली आहे, नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये ज्या टीमने धुमाकूळ घातला होता त्या टीमला पराभूत करत भरपूर वर्षाची अपेक्षा पूर्ण केलेली आहे. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय नेरूळ 11. नेरूळ संघ पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय. या संपूर्ण संघ नेरूळ टीम या आपण 50,000 रोख रक्कम स्वतः आहेत आयोजक आणि स्वतःनेच खूप चांगली मेहनत करत ही स्पर्धा जिंकलेली आहे. चला ही स्पर्धा इथेच संपन्न झाली. नेरूळ टीमने प्रथम क्रमांक पटकावले, द्वितीय क्रमांक मच्छिंद्र स्मृती धारावे. आणि ही स्पर्धा खूप चांगली पाहायला मिळाली आपल्याला. आणि या स्पर्धेवरती नाव कोरलंय नेरूळ टीमने आणि सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय. आणि ही स्पर्धा इथेच संपन्न झाली असं आम्ही घोषित करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. भेटूया पुढच्या वर्षी. थँक्यू सो मच.